नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्टडी बूस्टर मराठी यूट्यूब चॅनलवरती मी सिद्धेश्वर सर्वसे मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 मधील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तर पहिला प्रश्न असा आहे, पहा, भारत सरकारने LGBTQT समुदायाच्या कल्याणासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केंद्रीय सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी आहे ती गठीत केलेली आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, पहिली महासागर परिषद 2024 कोठे पार पडली? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बार्सिलोना स्पेन या देशामध्ये पहिली महासागर परिषद जी आहे ते पार पडली। या परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण केलेलं होतं? एम रविचंद्रन यांनी केलेलं आहे। या महासागर परिषदेची थीम काय होती? तर प्रोव्हाइडिंग द सायन्स नीडेड टू क्रिएट द ओशियन वी वॉन्ट, अशा पद्धतीची या महासागर परिषदेची थीम आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, कच्चथीऊ बेटाचा वाद कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान हा वाद आहे। इथं भारत तमिळनाडू बघा, भारत, आणि इकडे श्रीलंका, आणि इथं हे कच्चथीऊ बेट आहे, आणि या दोन देशाच्या दरम्यान हा वाद आहे। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे विमानतळ कुठे उभारले जाणार आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुबईमध्ये जगातील सर्वात मोठे विमानतळ जे आहे ते उभारले जाणार आहे। त्याचं नाव जे आहे बघा, अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते दुबईमध्ये बांधले जाणार आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, देशातील पहिली हवाई टॅक्सी कुठे तयार केली जाणार आहे? तर ते पंजाबमध्ये तयार केली जाणार आहे। पंजाबमधील मोहालीमध्ये ह्या जगातील पहिली हवाई टॅक्सी जी आहे ती तयार केली जाणार आहे। हवाई टॅक्सीचा सरासरी वेग जो आहे 3,350 किलोमीटर इतका याचा वेग आहे। पुढचा प्रश्न, RBIच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाले आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 90 वर्ष पूर्ण झालेले आहेत RBIच्या स्थापनेला। RBIची स्थापना कोणत्या ऍक्ट थ्रू झाली? तर RBI ऍक्ट 1934 यानुसार RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झालेली होती। कधी? 1 एप्रिल 1935 मध्ये। पहिले गव्हर्नर कोण होते? ऑकबॉर्न आर्कल स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर होते, ब्रिटिश। आता भारतीय कोण होते पहिले गव्हर्नर? तर CD देशमुख हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते। सर्वाधिक काळासाठी कोण गव्हर्नर होते? तर बेनेगल रामाराम हे सर्वाधिक काळासाठी होते। आणि सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला भेटला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार भेटलेला आहे। हा पुरस्कार कोणातर्फे दिला जातो? तर मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो। या पुरस्काराची सुरुवात 2021 सालापासून झाली। 2021 चे विजेते कोण होते? पंतप्रधान नरेंद्र मोदी। 2022 चे कोण होते? आशा भोसले यांना पुरस्कार भेटला, आणि 2023 चे विजेते आहेत अमिताभ बच्चन। ठीक आहे, पुढचा प्रश्न, गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 कोणाला भेटला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आलोक शुक्ला यांना हा गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे। या पुरस्काराला ग्रीन नोबेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं, आणि आलोक शुक्ला जे आहेत ते छत्तीसगडचे आहेत। कुठले हे? छत्तीसगडचे आहेत। त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी खूप काम केलेलं आहे, आणि हा पुरस्कार जो आहे 2024 चा त्यांना आलोक शुक्ला यांना भेटलेला आहे। कोणातर्फे दिला जातो? तर गोल्डमॅन एन्व्हायरमेंटल फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार दिला जातो। या पुरस्काराची सुरुवात 1989 सालापासून झालेली आहे। पुढचा प्रश्न, भारताचे नवे नौदल प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिनेश कुमार त्रिपाठी यांची भारताचे नवे नौदल प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। हे कितवे आहेत? तर 26वे हे नौदल प्रमुख आहेत। आता यासोबतच CBIचे प्रमुख कोण आहेत? प्रवीण सूद आहेत। NIAचे प्रमुख कोण आहेत? सदानंद दाते यांची सुद्धा नवीन नेमणूक झालेली आहे। NIAचे नवीन प्रमुख सदानंद दाते आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी कुणाची निवड झाली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनोज पांडा यांची निवड झालेली आहे। आता याच्या अगोदर 4 सदस्य नेमलेले होते, आणि त्याच्यामधले निरंजन राजा अध्यक्ष हे जे आहेत यांनी सदस्यपदाचा म्हणजे
नकार दिला आणि यांच्या जागी मनोज पांडा यांची काय झालेली आहे, निवड झालेली आहे. आता 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, अरविंद पनगारिया. 4 सदस्य आहेत, याच्यामध्ये अजय नारायण झा, एनी जॉर्ज, सौम्यक्रांती घोष. आणि सचिव कोण आहेत, ऋत्विक रंजन पांडे हे 16व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत. वित्त आयोगाचे कलम जर बघितलं भारतीय राज्यघटनेमध्ये तर 280 आणि 281 हे 2 कलम वित्त आयोगाच्या संबंधामध्ये आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बँक समूहाच्या आर्थिक सल्लागारपदी कोणाची निवड झाली आहे, त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राकेश मोहन यांची जागतिक बँक समूहाच्या आर्थिक सल्लागार समितीवर जी आहे ती निवड झालेली आहे. आता पुढचा प्रश्न, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची निवड करण्यात आली आहे, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर नईमा खातून गुलरेज यांची कुलगुरुपदी निवड झालेली आहे. आता हे पहिल्या महिला कुलगुरू आहेत या विद्यापीठाच्या, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या. आता याची स्थापना बघा 1875 साली सय्यद अहमद खान यांनी शिक्षण तज्ज्ञाने मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि त्याच्यानंतर 1920 साली त्याचे रूपांतर अलीगढ विद्यापीठामध्ये झाले. पहिली कशाची होती स्थापना, अँग्लो ओरिएंटल कॉलेजची, आणि त्याच्यानंतर 1920 मध्ये रूपांतर जे आहे अलीगढ विद्यापीठामध्ये झालेलं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी 2024 चे महत्त्वाचे प्रश्न होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.